अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, परवा आहे संकष्टी चतुर्थी। तर संकष्टी चतुर्थी आणि याला करक चतुर्थी देखील म्हणतात आणि या दिवशी करवा चौथचं व्रत देखील आहे। तर संकष्टी चतुर्थी दिवशी कोणकोणते उपाय सेवा करायला हवेत हे तर आपण पाहिलेलेच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणजे हा असणार आहे गणपतीची सेवा, मंगळवारची सेवा, अंगारक योगावरती किंवा कोणत्याही संकष्टीच्या योगावरती केली जाणारी सेवा, संकटमोचन सेवा हीच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणींचा सामना तुम्ही करत आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बघा संतती सुख प्राप्त नाहीये, कोर्ट कचेरीची कामं मागे लागलेली आहेत। आर्थिक अडचणी म्हणजे आर्थिक पैशाच्या बाबतीत असेल, लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल, मुलबाळ होत नसेल, त्याच पद्धतीने शिक्षणामध्ये काही अडथळे येत असतील, नोकरीमध्ये अडथळे येत असतील, म्हणजे तुमच्या जीवनातील एक प्रकारे तुमच्या जीवनातील कोणतीही अडचण असो त्यावरती रामबाण उपाय म्हणजेच आपल्या गणपतीची सेवा, मंगळवारची सेवा, अंगारक योगावरती किंवा संकटमोचन सेवा आपल्याला ही करायची आहे। तर ही सेवा कशा पद्धतीने करायची, कोणकोणते नियम पाळायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, आपल्याला आता संकष्टी चतुर्थी परवा आहे म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी आहे। तर 10 तारखेला तुम्हाला सकाळी संकल्प घ्यायचा आहे। अगोदर संकल्प असा घ्यायचा आहे की मी ही सेवा अखंड बोलायचं नाही, कारण कसं होतं आपलं कधी कधी मध्ये सुतक येतात ती सेवा सोडूनच द्यावी लागते, पण पिरियड्स वगैरे आले तर आपली 4 दिवस ते स्किप होत असतात। तर यथाशक्ती यथाकालीन मी ही सेवा 120 दिवसांची पूर्ण करणार आहे असं आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा आहे। तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे, तुम्ही कशासाठी कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुम्ही किती दिवसांची ही सेवा करत आहात ते बोलायचं आहे। सगळ्यात अगोदर आदल्या दिवशी तुम्हाला जे साहित्य सांगणार आहे ते तुम्हाला जमा करून ठेवायचं आहे। आता साहित्य कोणतं, तर बघा मंदिरामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला जायचं आहे। आता भरपूर वेळा प्रश्न विचारला जातो कमेंटमध्ये की मंदिरामध्ये रोज जायचं का? मी दरवेळेस सांगत असते, जीव तोडून सांगत असते की मंदिरामध्ये फक्त पहिल्या दिवशीच जायचं, परत मंदिरात जाण्याची गरज नाही। पण पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा झाली की पहिल्यांदा आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे, इकडे तिकडे कोणतेही काम न करता। बघा, मंदिरामध्ये जाताना काही साहित्य घेऊन जायचंय। तुम्हाला 2 नागवेलीची पानं लागणार आहेत, नंतर एक नागवेलीची पानं, एक सुपारी, एक नाणं, नागवेलीची 2 पाने, सुपारी, नाणं, एक नारळ, पाण्याने भरलेला नारळ, नंतर एक फळ हे डाळिंबाचंच असावं। आता डाळिंब तुम्हाला सहज उपलब्ध होईल, फळ हे डाळिंबाचंच असावं। 21 दुर्वांची एक जुडी, दुर्वा अतिशय प्रिय आहे, गूळ व खोबऱ्याचा नैवेद्य, नंतर तुम्हाला फूल, लाल रंगाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे। आता लाल रंगाचं फूल नाही भेटलं तर तुम्ही लाल रंगाचा गुलाब म्हणजे जास्वंद नाही भेटलं तर गुलाब तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने एवढ्या वस्तू तुम्हाला घेऊन आपल्या जवळपासच्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे। आता आमच्या जवळ गणपती मंदिर नाहीये असं होत नाही, प्रत्येक गावामध्ये एक तरी गणपतीचं मंदिर असतं, तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना सांगायचं आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, कोणत्या अडचणीतून तुम्हाला बाहेर निघायचं आहे, कोणत्या गोष्टीचं तुमचं विघ्न हरून गणपती बाप्पांनी घ्यायचं आहे हे गणपती बाप्पांना सांगायचं आहे। गणपती बाप्पा आपले हे विघ्न हरता आहे, तुम्हाला देखील माहित आहे। बाप्पांना सांगायचं आहे, त्या सगळ्या वस्तू गणपती बाप्पांच्या चरणाशी पहिल्यांदा हातात घेऊन मनोमन प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे, काय करणार आहात तुम्ही, कशासाठी करणार आहात ते सांगायचं आणि त्या सगळ्या वस्तू गणपती बाप्पाच्या चरणाशी आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत। नंतर तिथेच 5 मिनिटं तुम्हाला तिथेच बसायचं आहे। बघा, मंदिरामध्ये ज्या सूक्ष्म लहरी असतात किंवा सूक्ष्म लहरी असतात त्या लहरी आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत। आपल्या घरामध्ये त्या लहरी नसतात बघा, त्यामुळे मंदिरामध्ये थोडा वेळ बसायचा आहे। नंतर तुम्हाला डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे, कोणाच्या घरी जायचं नाही, डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि घरी आल्यानंतर तुम्हाला आता संकल्प तुम्ही सोडला असेल किंवा मंदिरातून तुम्ही आल्यानंतर संकल्प सोडाल, संकल्प कसा सोडायचा तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला घरामध्ये फक्त आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे त्या मंत्राची तुम्हाला 1 माळ घ्यायची आहे। 1 माळ म्हणजे किती, 1 माळांवरती 13 बोटे अशी 121 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। आता 121 वेळा कसं होईल बरा मंत्र काय आहे तो बघा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा। इथे मी मंगलमूर्ती म्हणत नाही, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला 120 दिवस 121 वेळा बोलायचा आहे। आता 121 वेळा आम्ही कसा बरं काउंट करायचा, तर तुम्हाला बघा मंगलमूर्ती, आता आपल्या
तर तुम्ही बघा आपल्या जपमाळेमध्ये 108 मणी असतात आणि वरती 13 बोटी तुम्ही हातावर मोजू शकतात. अशा पद्धतीने 121 वेळा कंप्लीट होतो. असा देखील प्रश्न विचारतात की 121 वेळा आम्ही कशा पद्धतीने काउंट करायचा. तर बघा 120 दिवसांची ही सेवा असणार आहे. 121 वेळा रोज हा जप करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. पण एक टाइम निश्चित केलं तर अतिशय उत्तम. नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता. फक्त एवढीच सेवा आपल्याला करायची आहे. बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, विघ्नहर्ता आहेत, प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे आहेत. आणि ही जर सेवा तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून केली तर 100% हमखास यश प्राप्ती तुम्हाला होणार म्हणजे होणारच. आणि ही सेवा मी स्वतःच्या मनाने सांगत नाहीत, आपले प्रदीप दादा आहेत, प्रदीप दादांनी दिलेली सेवा, गणपतीची सेवा, मंगळवारची सेवा, अंगारक योगावरती केली जाणारी सेवा आहे. त्यामुळे नक्कीच बघा. आता याचे नियम काय, आता तुम्हाला मासिक पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही ही सेवा तेवढी 4 दिवस स्किप करायची. 5व्या दिवसापासून तुम्ही परत कंटिन्यू करायची. म्हणजे बघा आता तुमचे 10 दिवस झाले सेवेला सुरुवात करून किंवा अवघे 2 दिवस झाले तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही ही सेवा 4 दिवस थांबवायची आणि 2 दिवस झाले तर 5व्या दिवसापासून 3रा दिवस मोजायचा म्हणजे सेवेचा 3रा दिवस. अशा पद्धतीने ही सेवा परत तिथून पुढे कंटिन्यू करायची. सूतक आलं, विटाळ आला तर ती सेवा तिथेच बंद करायची, स्टॉप करायची. सूतक विटाळ फिटल्यानंतर आपल्याला पुन्हाही नव्याने सुरुवात करायची आहे पहिल्यापासून. हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. कारण भरपूर वेळा असं होतं की आपण सेवेला कोणत्या सुरुवात केली लगेच सूतक येतं, आपल्याला काही कळत नाही किंवा सेवा संपूर्ण झालेली असते, एकच दिवस राहिलेला असतो फक्त सेवा कंप्लीट व्हायला आणि सूतक येतं. अशा वेळेस आपल्याला खूप वाईट वाटत असतं की आपण एवढ्या दिवस सेवा केली ना, आपल्या मध्येच 1 दिवसासाठी आपल्याला सूतक वगैरे आलं ना, आपली सेवा तिथेच अर्धवट राहिली. तर बघा अशा वेळेस तुम्ही सूतक विटाळ आला तर आपल्याला ही सेवा तिथे सोडून द्यावी लागते. पिरियड्स असतील तर फक्त तुम्हाला ती सेवा कंटिन्यू करायची आहे. सेवा काळामध्ये परान्न घेऊ नका जास्त करून, कारण परान्नाचे दोष लागतात. बघा आता शक्य असल्यास घेऊ नका, असा काही नियम सांगितलेला नाही परान्नाचा, पण शक्य असल्यास घेऊ नका म्हणजे अन्नाचे दोष आपल्याला लागत नाहीत. त्याच पद्धतीने बघा आता मांसाहार पाळावा का असा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न भरपूर जण विचारतात. बघा तुमची इच्छेनुसार तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे, मी सांगणार नाही. तुम्हाला जर खाऊ वाटत असेल ज्या दिवशी तुम्ही खाणार आहात त्या दिवशी सेवा करू नका, एवढं पण मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या दिवशी खाणार आहे, तुम्ही त्या दिवशी सेवा करू नका. पण जर नाही तुम्ही जर पाळणार असाल, तुम्ही नसाल खाणार नॉनव्हेज वगैरे तर अतिशय उत्तमच आहे. पण तुम्ही खाणार असाल तर एवढे एक तुम्हाला मी सांगते. त्याच पद्धतीने बघा ब्रह्मचार्याचं पालन वगैरे करण्याची काही गरज नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीची गणपतीची ही सेवा आहे. शक्य झाल्यास आपल्या घरामध्ये वर्षातून कमीत कमी 3 तरी गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशती पाठाचं कमीत कमी या काळामध्ये एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंबायच्या आहेत आणि या गोष्टीमुळेच आपल्या जीवनातील जे काही अडचणी संकट आहेत ते नक्कीच बाप्पा प्रत्येकाच्या जीवनातील संकट अडचणी हरून घेणार आहेत, एवढी शाश्वती मी तुम्हाला देते. त्यामुळे गणपतीची सेवा मंगळवारची संकष्टी योगावरती किंवा अंगारकी योगावरती केली जाणारी सेवा, या संकष्टीपासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता, तुम्ही तुमच्या बायकोसाठी, तुमच्या नवऱ्यासाठी, तुम्ही प्रत्येक जण एकमेकांसाठी ही सेवा करू शकता. तुमच्या भवितव्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. नक्कीच या सेवेतून तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील आणि तुम्ही स्वतः तेच माझ्यासोबत शेअर कराल. आणि अजून देखील तुमच्या या सेवेविषयी काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.